नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुयावर तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे जर एखादा छोटासा फुगा असेल, बलून असेल, त्या बलूनमध्ये थोडीशी तुम्ही हवा भरली आहे आत्ता आणि तो साधारणतः असा छोट्याशा साईजचा आहे. तर जेव्हा तुम्ही त्या बलूनमध्ये अजून फुंकर मारून हवा भरता तेव्हा तुम्ही काय करत असता, तर या बलूनमध्ये अजून एअर टाकत असता, हवा टाकत असता, जी आपल्याला दिसत नाही. पण ती जी हवा असते ना, ती हा जो बलून जर का रबराचा बलून बनलेला असेल तर त्याच्यावर आतून ती हवा प्रेशर देत असते, धक्का देत असते त्याला. आणि त्याच्यामुळे हा रबर जे आहे हे फ्लेक्झिबल असल्यामुळे ते एक्सपांड होत असतं, म्हणजे मोठं होत असतं, राईट. पण ॲट द सेम टाईम बाहेरची जी हवा आहे जी आपल्याला दिसत नाही ती पण याच्यावर प्रेशर टाकत असते, भरपूर प्रेशर टाकत असते. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही थोडी हवा भरली की आतला प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर हे जेव्हा इक्वल होईल तेव्हा हा अजून मोठं व्हायचं बंद होतो. तुम्ही अजून याच्यात हवा भरली की तो अजून मोठा होतो, है ना. म्हणजे त्याची साईज आता इथे थोडीशी मोठी झालेली मी इथे दाखवलेली आहे की तुम्ही जसं याला प्रेशर देता तसं तसं त्याची साईज जी आहे ती वाढत जाईल. पण तुम्हाला त्याची एक लिमिट माहीत असते की तुम्हाला हे माहीत असतं की मी याला जर का याच्यात एका लिमिटच्या पलीकडे जर का मी याच्यात हवा टाकली, हवा भरली, प्रेशर दिलं, तर तो जो ताण आहे याच्यावर पडलेला तो ताण सहन न झाल्यामुळे ही जी रबराचं जे एक्सपांड होणारं मटेरियल आहे ते एका लिमिटनंतर फुटणार आहे. तो बलून फुटणार आहे कारण की याला तडका जाणार आहे, राईट. ओके, हे तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे. आपण लहानपणी याचा अनुभव घेतलेला असतो की बलूनमध्ये एका लिमिटच्या पुढे आपण प्रेशर देऊ शकत नाही. ओके, आता लेट्स सी की तुम्ही समजा याच्यात भरपूर हवा भरली आणि या बलूनला तुम्ही सोडून दिला, या बलूनला तुम्ही हवेत सोडून दिला. वाऱ्यामुळे या सगळ्यांमुळे तो असा छानपैकी भरपूर वरती गेला, राईट. पण एका लिमिटनंतर जेव्हा तो वरती काही काळ राहतो त्याच्यानंतर तो ॲटोमॅटिकली फुटतो. कोणी पण काही न करता, कोणी त्याला वरती कोणी काय त्याला टाचणी टोचलेली नाही आहे, राईट. कोणी त्याच्यात हवा भरलेली नाही, त्याला चांगलं दोरीने बांधून ठेवलेलं आहे, राईट. मग तो का फुटतो? तुम्हाला जर का याचं उत्तर गेस करायचं असेल तर तुम्ही आत्ता पॉज जे बटन आहे ना याच्यावरचं, आपल्या या समजुयावरचं, ते प्रेस करा. जर का तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ असाच पुढे राहू द्या, राईट. ऑल राईट, लेट मी गो अहेड. ओके, दिस इज व्हॉट हॅपन्स. जेव्हा हा बलून हा जमिनीवर तुमच्याजवळ असतो, तुम्ही याला बांधून ठेवलेलं असतं, आता तुम्ही हवा भरत नाही आहे त्याच्यामध्ये, तेव्हा हे जे एअरचं प्रेशर असतं ना हे जमिनीवर खूप जास्त असतं आणि आतमध्ये तुम्ही हवा भरल्यामुळे याच्या आतमध्ये पण प्रेशर आहे. पण या प्रेशरचं इक्विलिब्रियम झालं आहे, म्हणजे काय, दोन्ही प्रेशर सेम आहेत आणि त्याच्यामुळे हा अजून मोठा होण्यापासून थांबलेला आहे, राईट. पण जेव्हा तो हवेत उडतो आणि असा उंच उंच जातो तेव्हा काय होतं माहिती आहे का, जमिनीवरचं जे एअर प्रेशर असतं त्याच्यापेक्षा जमिनीच्या खूप जास्त वरती, म्हणजे हाय अल्टिट्यूड किंवा खूप जास्त हाईटला ते प्रेशर खूप कमी असतं. ऑल राईट, समथिंग लाईक दिस. म्हणजे मी इथे तुम्हाला जमिनीवर खूप प्रेशर असताना असं दाखवलेलं आहे, इथे ते बाण जे आहेत ते प्रेशरचे ते इथे कमी करून दाखवलेले आहेत. हे प्रेशर कमी होतं, पण आतल्या प्रेशरमध्ये तर काही चेंज नाही आहे. जे आपण हवा भरली आहे त्याच्या आतमध्ये ते तर प्रेशर भरपूर आहे. म्हणजे काय की या आतल्या प्रेशरनी या बाहेरच्या प्रेशरवर कुरघोडी केली आहे, राईट. म्हणजे हे जे जास्त प्रेशर आहे ना ते काय करणार आहे आता की या मटेरियलला ते आतनं धक्का मारणार आहे, त्याला आतनं पुश करणार आहे आणि हे फ्लेक्झिबल मटेरियल ॲटोमॅटिकली एक्सपांड होण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मगाशी म्हटलं तसंच की आतमधनं तुम्ही जर प्रेशर वाढताय याचा अर्थ इट्स ॲज गुड ॲज की तुम्ही याला फुंकर मारताय, राईट. आतमधलं प्रेशर तुम्ही वाढवलं आहे का, नाही आहे, राईट. पण इफेक्ट तोच आलेला आहे. कारण काय, बाहेरचं प्रेशर कमी झालेलं असल्यामुळे रिलेटिव्ह प्रेशर जे आहे ते वाढल्यासारखं झालं आहे. म्हणजे याला थोडी जागा मिळाली अजून एक्सपांड होण्याकरता, म्हणून तो एक्सपांड होण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जेव्हा तो एक्सपांड होण्याचा प्रयत्न करेल तेव्हा या मटेरियलची एक्सपांड होण्याची कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे ती लिमिट त्यांनी गाठली की तो बलून फुटणार आहे, राईट.
म्हणजे विदाऊट डायरेक्टली इन्क्रीजिंग द प्रेशर रिलेटिव्ह प्रेशर हॅज इन्क्रीज, की ज्याच्यामुळे तो बलून एक्सपांड होऊन एका लिमिटनंतर तो फुटणार आहे. आणि दॅट इज व्हाय तुम्ही जेव्हा तो हवेत बलून सोडता आणि तो उंच जातो, तो एका काळानंतर तो बलून जो आहे तो फुटतो. ऑल राईट, आय होप यू फाउंड दिस इंटरेस्टिंग, राईट? So please keep in touch, stay tuned, see you in the next video. Bye bye.